2014 साली आलेला क्रिस्टोफर नोलन यांचा इंटरस्टेलर हा चित्रपट तुम्हाला आठवतोय ना? या चित्रपटात वर्म होल, टाइम डिलेशन आणि ब्लॅक होल्स हे सगळं विज्ञानावर आधारित दाखवण्यात आलं होतं. सर्वात धक्कादायक दृश्य होतं उपर जेव्हा गार्गांचुआ या ब्लॅक होलमध्ये पडतो ते. ब्लॅक होल म्हणजे नेमकं काय? ब्लॅक होल म्हणजे असा प्रदेश जिथं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही. हा विचार आपल्याला मिळाला अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये. या सिद्धांतानुसार जिथे गुरुत्व जास्त तिथे वेळ हळू चालतो. म्हणूनच इंटरस्टेलर मध्ये एका ग्रहावर 1 तास तर पृथ्वीवर 7 वर्ष असं दाखवण्यात आलं होतं. ब्लॅक होल कसं तयार होतं? जेव्हा एखादा फार मोठा तारा आपलं इंधन संपवतो तेव्हा तो स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे कोसळतो आणि जर त्याचा गाभा खूप मोठा असेल तर तो बनतो ब्लॅक होल. ब्लॅक होल भोवती असलेली चमकदार रिंग म्हणजे ॲक्रेशन डिस्क, अत्यंत वेगाने फिरणारे गरम कण जे एक्सरेज उत्सर्जित करतात. ब्लॅक होलचा शेवटचा टप्पा असतो इव्हेंट होरायझन. एकदा इथे गेलात की परत येण्याचा प्रश्नच नाही. इंटरस्टेलर मधला 5D टेसरॅक्ट तो पूर्णपणे कल्पनेवर आधारित आहे, कारण इव्हेंट होरायझनच्या आत नेमकं काय आहे हे विज्ञानालाही माहीत नाही. 2019 साली पहिल्यांदाच मानवाने ब्लॅक होलचा प्रत्यक्ष फोटो काढला आणि 100 वर्षांनी सिद्धांत कथा खरी ठरली. आणि हो मित्रांनो, ब्लॅक होल जग संपवत नाहीत. योग्य अंतर ठेवलं तर आपण सुरक्षित आहोत, कारण फिअर इज पॉवरफुल बट सायन्स इज स्ट्रॉंगर.